ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबतची इच्छा व्यक्त केलेली असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महायुतीमधील मित्र असलेल्या भाजपवर गंभीर आरोप केलाय। एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी भाजप विरोधात रोष व्यक्त केला आणि ज्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोप सत्तारांनी केला। केवळ एवढंच नाही तर एकेकाळच्या भाजपच्या मित्र राहिलेल्या ममता बॅनर्जींचं उदाहरण देत भविष्यात काळजी घेण्याचं आवाहनही नेतृत्वाला केलंय। आता आमचा तर मुडकंच तोडून टाकलं त्याचा तर हातपाय तोडला बिचाराचा। आमचा मुडका म्हणजे तुम्ही पाहिला असाल तर आमची जिल्हा परिषद गेली आणि 1 वर्षाची सत्ता होती। त्यानंतर तुम्ही पाहिलं महापालिकेमध्ये स्वर्गीय बाळासाहेबांपासून सत्ता होती, ती संपली। आता राहिलं काय? अनेक छोट्या छोट्या जागेवर बी ते वैयक्तिक इंडिव्हिज्युअल भारतीय जनता पार्टीचे काही नेते, तुमचीच शिवसेना असे तोडायचं काम सुरू आहे असं त्यांचं मत होतं। हा तर आमचीच बोलू लागलो ना मी, ते हातपाय बोलले तर त्यांचे हातपाय पहिले तोडले, आता आमचा मुडकं तोडण्यामध्ये भाजपवर आगपाखड करणाऱ्या अब्दुल सत्तारांवर स्थानिक भाजप नेत्यांनी पलटवार केलेला आहे। त्यांनी पण हे विसरू नये की 2.5 वर्ष ते मंत्री होते। ते मंत्री असताना तुम्हाला आता मंत्री केलं नाही तर मी जबाबदार नाही। आम्ही काय म्हणतो का आपलं नाही, तुम्ही स्वतःचं तुम्ही काहीतरी चुकीचं केलं असेल म्हणून तुम्हाला मंत्री केलं नाही। आम्ही महापालिका जिल्हा परिषदमध्ये पण आम्ही त्यांना युती करा म्हणून म्हटलं होतं, त्यांनी युती नाही केली। सन्माननीय सत्तार साहेब हे सध्या विसरू लागले की त्यांचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे निर्णय घेऊ लागले। सर्व त्यांनी वेळीच ठिकाणावर यावं इतकंच आम्ही सगळे युतीचे मेंबर म्हणू शकतो। अब्दुल सत्तारांनी कामाच्या देवीची महंती सांगावी किती हास्यास्पद आहे। तरी तर गोष्ट स्वतःच्याच दृष्टीला आव्हान देणारे हे व्यक्तिमत्व आहे। डोमकम कावळ्यांनी शाप द्यावा तसं आम्हाला त्यांनी शिकवलं। नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आहेत। भाजपकडून राजीव पोद्दारांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसकडून अतुल लोंढे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भाजपचे डॉक्टर राजीव पोद्दार यांची संपत्ती 38 कोटींपेक्षा अधिक आहे, तर काँग्रेसच्या अतुल लोंढेंच्या संपत्तीचा आकडा 1,75,00,000 रुपये। दोन्ही उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून त्यांची संपत्ती, उत्पन्न आणि न्यायालयीन प्रकरणांची माहिती समोर आली आहे। डॉक्टर पोद्दार आणि त्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 90.13 लाख इतकं आहे, तर अतुल लोंढे आणि त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 38.31 लाख इतकं आहे। डॉक्टर पोद्दार आणि अतुल लोंढे या दोघांविरोधातही प्रत्येकी 2 गुन्हे दाखल असून सगळे गुन्हे न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत। हे सगळे गुन्हे राजकीय स्वरूपाचे आहेत। अहिल्यानगरमध्ये एका उद्यानात मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आलाय। गंगा उद्यानामध्ये संध्याकाळी काही महिलांनी नमाज पठण केलं, त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उद्यानात रामरक्षा आणि हनुमान चालीसा वाचण्यास सुरुवात केली। घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप गंगा उद्यानात दाखल झाले। पोलिसांनी या घटनेचा तातडीनं तपास करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अन्यथा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना याचा बंदोबस्त करावा लागेल असं जगताप म्हणाले। तसंच असे प्रकार ज्या ज्या ठिकाणी घडतील तिथे यापुढे वराह देवता पूजन केलं जाईल असा इशारा जगतापांनी दिलाय। शंकर सावली मठ आहे, त्या मठाच्या परिसरामध्ये येऊन गेली आणि तिच्या बाहेर गेल्यानंतर तिला असं शंका आहे की तिला आताच कुठेतरी ते गोमांस टाकायचं असेल, पण तिला कुठेतरी काहीतरी दिसलं नसणार किंवा काही शंका तिला आली असेल, म्हणून त्या महिलेने ते गोमांस हे बाहेर टाकलं। तो व्हिडिओ देखील पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे, पण अद्याप ती महिला आरोपी अजून पकडलेली नाही, पण ती महिलाच आहे का हे सुद्धा अजून निष्पन्न झालेलं नाही। त्यामुळं या भारत देशामध्ये बुरखा हटाव देश बचाव ही म्हणायची वेळ आता सर्वांसमोर आलेली आहे। त्याच पद्धतीने आज गंगा उद्यानमध्ये देखील तोच प्रकार समोर आला। आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक आज मंत्रालयामध्ये होणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल। बैठकीमध्ये मनोज जरांगेंना दिलेल्या आधीच्या आश्वासनांची पूर्तता आणि आताच्या आंदोलनानंतर दिलेल्या आश्वासनांवरती सविस्तर चर्चा केली जाईल। मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मराठा आरक्षण आंदोलनावेळी मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसांना एसटीच्या धर्तीवर आता MIDC मध्येही नोकरीचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतलाय। सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी झालाय। मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत। मृत आंदोलकांच्या पात्र वारसांची पडताळणी करून दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे पात्र वारसांना MIDC मध्ये अनुकंपा तत्वावरती नोकरी मिळणार आहे।
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज पुण्यामध्ये आंदोलन होणार आहे. नाफेडची कांदा खरेदी केवळ नाशिकपुरती मर्यादित न ठेवता इतर जिल्ह्यांमध्येही सुरू करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, अमोल कोल्हे आणि सचिन अहिर आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. पुणे नाशिक महामार्ग मनसरमध्ये सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे. दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनापूर्वी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सरकारवर टीका केली. नाफेड खरेदीचा फायदा व्यापाऱ्यांऐवजी शेतकऱ्यांना मिळावा, कांद्यासाठी MSP रेंज निश्चित करावी अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे. आत्ता जी सध्याची परिस्थिती आहे, या सध्याच्या परिस्थितीमध्ये आंदोलन करत असताना या आंदोलनातून कांदा उत्पादक शेतकऱ्याला फायदा व्हायला पाहिजे, केवळ व्यापाऱ्यांना नाही, याची सुद्धा काळजी घेतली जाणं गरजेचं आहे. कारण जवळपास 70% कांदा हा विकून झालेला आहे आणि हा 70% कांदा जो विकलेला आहे तो 8 ते 10 रुपये किलो भावानं व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आहे. त्यामुळे जर नाफेडनी खरेदी केली तर नाफेडनी करायची खरेदी ही कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून झाली पाहिजे, ना की व्यापाऱ्यांकडून. याची एक काळजी घेणं गरजेचं आहे. मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये सुरू असलेला कलगीतुरा थांबता थांबत नाहीये. फेरीवाल्यांवरच्या कारवाईवरून शिवसेनेनं प्रशासनाकडून भाजपवर टीकास्त्र सोडलं, तर शिवसेनेकडे असलेल्या विधी समितीत मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. बोरिवलीतल्या एका भूखंडासाठी सुरू असलेल्या खटल्यावरून शिवसेनेकडे असणाऱ्या विधी समितीमध्ये तारीख पे तारीख करून वकिलांच्या फीसाठी मोठा घोटाळा सुरू असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलाय. त्याचवेळी शिवसेनेनं भाजपच्या बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधातल्या मोहिमेवरच प्रश्न उपस्थित केलाय. भाजपच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात हा विषय प्रमुख अजेंड्यात होता. गेल्या 3 महिन्यांपासून एकाही बांगलादेशी फेरीवाल्यावर कारवाई झालेली नाही. उलट बांगलादेशींच्या नावाखाली अधिकृत फेरीवाल्यांच्या पोटावरती पाय येत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केलाय. मुंबई महापालिका हद्दीतल्या नोंदणीकृत 99,435 फेरीवाल्यांना QR कोड ओळखपत्र मिळणार आहे. येत्या 10 जूनपासून महापालिकेच्या विभाग कार्यालयातून या QR कोडयुक्त ओळखपत्रांचं वितरण केलं जाईल. उपमहापौर संजय घाडी, शिवसेना गटनेते अमेय घोले आणि शिवसेना नेते संजय निरुपम यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंची आज भेट घेतली. मुंबईतल्या कायदेशीर फेरीवाल्यांवर गेल्या काही महिन्यांपासून अन्यायकारक कारवाई होत असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. न्यायालयानं प्रलंबित केलेली 20 ठिकाणं वगळता फेरीवाला क्षेत्र घोषित करण्याची शिवसेना शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांकडे मागणी केली. टाऊन वेंडिंग समितीची लवकरच अंमलबजावणी करण्याबाबतही आयुक्तांकडे मागणी करण्यात आली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या समितीमध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती होणार आहे. आज एक अधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नांबाबत खूप महत्त्वाचं असं न्याय आजच्या बैठकीमध्ये आम्हाला मिळालेला आहे. आम्ही 10 जूनला हे ओळखपत्र, नोंदणीकृत फेरीवाले असल्याचं ओळखपत्र ह्या सर्व लोकांना देणार आहोत आणि ते फेरीवाले ज्या ज्या वॉर्डाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात त्या त्या वॉर्डमध्ये त्यांना हे ओळखपत्र दिली जाते. याचाच अर्थ आहे की हे एक प्रकारचं तात्पुरतं का होईना परवाना या फेरीवाल्यांना देण्याचं यश आजच्या या आमच्या बैठकीतून प्राप्त झालं असं मी म्हणेन. 1,30,000 एकूण 30,000 असे फेरीवाला पात्र आहेत मुंबईमध्ये. पण जेव्हापासून हायकोर्टचा ऑर्डर आलेला आहे तेव्हापासून हे सगळे पात्र फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई चालू आहे. आमची मागणी होती 10 जून पर्यंत म्हणजे आजच्या 9 दिवस नंतर सर्व 99,435 फेरीवाल्यांना आहे QR कोड म्हणजे आय कार्ड देणार. 10, 11 आणि 12 3 दिवसामध्ये वाडामध्ये प्रत्येकाला QR कोड आणि आय कार्ड भेटेल आणि त्यानंतर ते सगळे धंदा करू शकतात. गोकुळ दूध संघातील प्रशासक काळात पहिला दणका बसलाय. विभागीय दूध निबंधकांकडून जिल्ह्यातील 427 संस्थांवरती अपात्रतेची कारवाई करण्यात आली. निवडणूक न होणं आणि दूध संकलन कमी असणं या कारणावरून या संस्था अपात्र ठरवण्यात आल्या. त्या संदर्भातील दूध संस्थांची पडताळणी अद्याप सुरू आहे. दरम्यान 427 दूध संस्था अपात्र केल्यानंतर गोकुळच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे.
एसटी महामंडळाच्या स्थानकांवरचं शुल्क आजपासून रद्द करण्यात आलंय. 2 जूनपासून एसटी स्थानकांवरची शौचालयं ही विनामूल्य वापरता येतील. दिवसातून 6 वेळा यांत्रिक झाडूनं संपूर्ण डेपोची स्वच्छता होणार आहे. राज्यभर अत्याधुनिक बस स्टॉप उभारणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय. 15 एप्रिलपासून प्रवाशांकडून ₹2 स्वच्छता अधिभार घेतला जातो. एसटीला महिन्याला 30 ते 32 कोटी स्वच्छता अधिभार मिळतोय. 11वी प्रवेशासाठी पहिल्या फेरीची उद्या अंतिम मुदत आहे. 1 जूनपर्यंत 2,52,976 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत. 12,51,259 विद्यार्थ्यांकडून प्रवेशाची नोंदणी केली गेली आहे. 8,87,000 विद्यार्थ्यांनी अर्जाचे दोन्ही भाग भरलेले आहेत. अकोला जिल्ह्यात काल रात्री जोरदार वाऱ्यासह पाऊस झालाय. अकोट, तेल्हारा, अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्यात. याचा तेल्हारा तालुक्यातील केळी उत्पादकांना मोठा फटका बसलाय. केळीच्या बागा आडव्या झाल्यात. दरम्यान अकोला जिल्ह्यात पुढील 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील उजनी पाणलोट क्षेत्रात गेले 2 दिवस सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामध्ये केळीच्या शेकडो एकर बागा आडव्या झाल्यात, तर अनेक घरांवरचे पत्रेही उडून गेल्याचं समोर आलंय. पोमलवाडीमध्ये भिंत कोसळून वृद्ध नवले दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यात घराची भिंत अंगावर पडून पोमलवाडी येथील जगन्नाथ नवले आणि त्यांच्या पत्नी शालन नवले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाशिंबे, पारेवाडी, केतूर, हिंगणी, पोमलवाडी आणि खदगाव, रामवाडी, गुलमोहरवाडी परिसरात रात्री 9 वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसानं हजेरी लावली. प्रशासनाकडून नुकसानाचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरती खोपोलीजवळ बोरघाटात आज पहाटेच्या सुमारास धावत्या ट्रकला आग लागली. हा ट्रक जळत तिथेच उभा असताना मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकनं त्याला धडक दिली आणि त्यामुळे हा ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचा पुढचा भाग जळून खाक झालाय. या अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. प्रवाशांनी वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं बुकिंग नियमांमध्ये बदल करण्याचं ठरवलंय. यानुसार वेटिंग तिकीट जारी करण्याची संख्या कमी केली जाईल. स्लीपर क्लासमध्ये जवळपास 400 तिकीटं वेटिंग श्रेणीमध्ये दिली जायची, मात्र आता 150 ते 200 पेक्षा जास्त वेटिंग तिकीट जारी केलं जाणार नाही. एसी क्लासमध्ये एकूण बसच्या 60% तिकीट दिलं जाईल आणि यामुळे वेटिंग लिस्टमधील प्रवाशांची आरक्षित डब्यात बसण्याची संख्या कमी होईल. नवीन नियमांनुसार प्रतीक्षा तिकीट असलेल्या प्रवाशांना स्लीपर आणि एसी डब्यांमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एखादा प्रवासी नियमांचं उल्लंघन करून आरक्षित डब्यातून प्रवास करताना आढळला तर दंडात्मक कारवाई केली जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.